नमस्कार मित्रांनो. तर आज आपण एस-पी ठीक आहे, मराठीमध्ये चिटणीसाची कार्यपद्धती चिटणीसाची कार्यपद्धती या सब्जेक्टचे इम्पोर्टंट क्वेश्चन बघणार आहे. ठीक आहे. जसं मी तुम्हाला इकॉनॉमिक्स, ओसीएम ठीक आहे, त्याचे इम्पोर्टंट क्वेश्चन दिले, तसेच मी तुम्हाला एस-पीचे पण इम्पोर्टंट क्वेश्चन देणार आहे. ठीक आहे. ज्याने अभ्यास कमी केला असेल किंवा काही केलं नसेल त्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. तर नेहमीप्रमाणे मी तुम्हाला मागचे 4 क्वेश्चन पेपर आहेत त्याच्या बेसवर इम्पोर्टंट क्वेश्चन सांगणार आहे. ओके. तर नेहमीसारखं 2022 चा क्वेश्चन पेपर घेतला आपण 23, त्याच्यानंतर इकडे 24 आणि इकडे अजून एक घेतलेला आहे 25. ठीक आहे. हा 2025 चा आहे. 4 वर्षाच्या क्वेश्चन पेपरच्या बेसवर मी तुम्हाला इम्पोर्टंट क्वेश्चन सांगणार आहे. ओके. तुम्ही लक्ष देऊन बघा हा व्हिडिओ, जो तुम्हाला अतिशय महत्वाचं आहे तुमच्यासाठी. ठीक आहे. तुम्ही जर अभ्यास अजून केला नसेल तर तुम्ही कोणता अभ्यास करायचा आणि काय करायचं याच्यातून तुम्हाला ती आयडिया येऊन जाईल. ठीक आहे. तर लक्ष देऊन बघा हा व्हिडिओ. ठीक आहे. बघा, आपण नेहमीप्रमाणे शेवटच्या क्वेश्चन पासून सुरुवात करणार आहे. याच्यामध्ये पहिलं महत्वाचे टॉपिक सांगतो तुम्हाला. याच्यामध्ये महत्वाचा टॉपिक आहे दुसरा, तिसरा, त्याच्यानंतर चौथा, 10 नंबर. ठीक आहे. हे एवढे चॅप्टर महत्वाचे आहेत. ओके. हे चॅप्टर जर व्यवस्थित करा, कमीत कमी दुसरा आणि 10वा तर कंपल्सरी आहे, तुम्हाला व्यवस्थित करा, जेणेकरून तुम्हाला बाकीचे चॅप्टर कमी कमी केले तरी चालणार आहे. असं नाही की ते महत्वाचे नाहीत, हे एवढे तर महत्वाचेच आहेत. एवढे तरी पहिलं करा करताना. ठीक आहे. आणि हा जो प्रश्न आहे तुमचा पत्राचा, ह्याच्यासाठी मी एक व्हिडिओ पोस्ट करणार आहे, व्हिडिओ टाकणार आहे. तो व्हिडिओ बघा. तुम्ही इझिली हे कोणतेही लेटर लिहू शकता. ठीक आहे. त्याच्यामध्ये एकदम इझी मध्ये मी सांगितलेलं आहे. फक्त तो व्हिडिओ बनवला, 1-2 दिवसात बनवला की मी पोस्ट करतो, त्यावेळेस तो व्हिडिओ बघा. हे जे 10 मार्क आहेत हे तुमचे फिक्स होऊन जातील त्याच्यामध्ये. ठीक आहे. 100% तुम्हाला मिळतील. तो फक्त व्हिडिओ बघा, मी पोस्ट करेल 1-2 दिवसात. ठीक आहे. पुढं आपण चालू करू शेवटच्या क्वेश्चन पासून. शेवटच्या क्वेश्चन मध्ये 2 क्वेश्चन येतात, त्यातला तुम्हाला एक लिहायचा असतो. ह्याच्यासाठी तुम्ही दुसरा जो चॅप्टर आहे तो पूर्ण करा. दुसऱ्या चॅप्टरचे इम्पोर्टंट मी क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहेत, सगळे तुम्हाला दाखवतो काय काय इम्पोर्टंट आहे. हे बघा, हे पहिल्या चॅप्टर पासून मी दिलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे. हे बघा, इथं दुसरा चॅप्टर आहे. दुसऱ्या चॅप्टर मध्ये काय करायचंय तुम्हाला, हे फरक दिलेत. फरक आपण नंतर बघू. समहक्क, अग्र हक्क भाग, कर्ज रोखे, वैशिष्ट्ये आणि त्यांचे प्रकार, बंधपत्राची वैशिष्ट्ये. आता या 3 पैकीच तुम्हाला येतो, त्यातलं दाखवतो मी. बघा, इथं पहिलं काय आलं, अग्र हक्क भाग, त्यांचे प्रकार आले. समहक्क भागाची वैशिष्ट्ये आली दुसऱ्या याच्यात. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे तुम्हाला बघा, अग्र हक्क भाग प्रकार सेम परत आहे. बघा, इथं होतं 2022 ला होतं, इथं परत इथं आलं प्रकार त्याचे. त्याच्यानंतर पुढं परत इथं प्रकार आलेत, इथं पण आलेत, आणि इथं आतापर्यंत 4 क्वेश्चन पेपर मध्ये 3 वेळा तर हेच आलेले. ठीक आहे. त्याच्यामुळं हा आयएमपी क्वेश्चन आहे, तुम्ही करून ठेवा. हा एक येईल समहक्क भाग किंवा अग्र हक्क भाग. आणि जर नवीनच कोण आलं तर तुम्हाला कर्ज रोखे येतील, कर्ज रोख्यांची वैशिष्ट्ये. ठीक आहे. हे आपण करून जावा, हा चान्स आहे, आतापर्यंत कधी आलेला नाही. ओके. तर हा झाला आपला शेवटचा. याच्यात 2 येतात, 2 पैकी एक तुम्हाला लिहायचं असतं. याला ऑरला जो क्वेश्चन येतो तो 3ऱ्या किंवा 4थ्या चॅप्टर मधून येतो. ओके. तर 3ऱ्या किंवा 4थ्या चॅप्टर मधून हे कॉपी पेस्ट झालेलं आहे वरचंच इथं, पण हा वेगळा क्वेश्चन आहे, हा डिबेंचरचा आहे. 4थ्या चॅप्टर मधला तुम्हाला सांगतो. हे बघा, हाय कर्ज रोखे विक्रीच्या तरतुदी होत्या, तरतुदी किंवा नियम. ठीक आहे. तर हा क्वेश्चन आहे, हा 4थ्या चॅप्टर मधून भाग वाटपाच्या तरतुदी. हे बघा, इथं 3ऱ्या ह्याच्यात मी तुम्हाला दिलेलं आहे भाग वाटपाच्या तरतुदी, भाग वाटपाच्या कार्यपद्धती किंवा तरतुदी, हा क्वेश्चन येतो. त्याच्यानंतर पुढं इकडे कंपनी कायद्यानुसार कर्ज रोखे विक्रीच्या तरतुदी. बघा, इथं 4थ्या ह्याच्यात तुम्हाला तरतुदी सांगितलं. हा महत्वाचा क्वेश्चन आहे मोठ्या ह्याच्यासाठी, भाग वाटपाच्या तरतुदी. हे बघा, इकडे जे आलं तेच इकडे परत आले. त्याच्यामुळे मेन क्वेश्चन आहे तेवढेच तुम्हाला सांगणार आहे, जे करा, जे पेपरला येण्याचे जास्तीत जास्त चान्स आहेत. हा झाला तुमचा शेवटचा. इथं तरी मी तुम्हाला 2 सांगितले, 2 नाही लिहायचं, एकच लिहायचं. ठीक आहे. तर हा दुसऱ्या चॅप्टर मधून तुम्ही हे 3 क्वेश्चन करा. तुम्हाला दिलेले समहक्क भाग, अग्र हक्क भाग, कर्ज रोखे, त्याचे वैशिष्ट्य व प्रकार, ह्याच्यातून तुम्हाला 100% सांगतो मी, 100% एक क्वेश्चन येईल तोच लिहा. 4थं बाकीचं तुम्ही नाही लिहिलं तरी चालेल, पण ते चॅप्टर करा. ते कुठे येतात, तिथं वरती येतात, तुम्हाला सांगतो मी. हे बघा, आता आपण दुसरा क्वेश्चन बघणार आहे, फरक. याच्यामध्ये तुम्हाला येतात 4 पैकी 3 लिहायचे असतात. 4 मार्काला एक आहे, टोटल 12 मार्कासाठी. ओके. आता याच्यात करताना कुठलं करायचं ते पण मी शॉर्टकट मध्ये सांगणार आहे तुम्हाला. पहिलं तुम्हाला बघा, 3रा चॅप्टर मधून व्यवस्थित करायचं. 3ऱ्या चॅप्टर मध्ये कुठले डिफरन्स आहेत ते सांगतो मी तुम्हाला.
हे बघा इथं मी दिले फरक. IPO FPO प्राथमिक भाग विक्री हा महत्वाचा आहे बघा. ठीक आहे, भागांचे संक्रमण व भागांचे हस्तांतरण, हक्क भाग व बोनस भाग हे दोन. आणि हा एक करून ठेवा. हे तिसऱ्या चॅप्टर मधून हमखास पडतो बघा. इथं आलेले भागांचे हस्तांतरण, संक्रमण, हे प्राथमिक विक्री, नंतरची विक्री. ठीक आहे, त्याच्यानंतर परत इथं आले हक्क भाग आणि बोनस भाग. नंतर इथं परत आले भागांचे हस्तांतरण आणि भागांचे संक्रमण. हा तिसरा जो चॅप्टर आहे तो व्यवस्थित करून ठेवा. हा 100% तुम्हाला याच्यातून डिफरन्स येणार म्हणजे येणार. ओके, हा झाला तिसरा. त्याच्यानंतर तुम्हाला करायचंय पहिला चॅप्टर एक करायचा. पहिल्या चॅप्टर मध्ये एकच फरक आहे आणि तोच बऱ्याचदा येतो. एकच फरक आहे फक्त, स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल. परत स्थिर भांडवल, खेळते भांडवल. त्याच्यानंतर परत इकडं परत ते स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल. गेल्या वर्षी आलं नाही, पण या वर्षी 2026 ला येण्याचा चान्स आहे. ओके, कळले? दोन फरक तर झाले तीन पैकी तुमचे. काय अवघड आहे का याच्यामध्ये? काहीच नाही. ठीक आहे, आता याच्यानंतर पुढं 9व्या याच्यातून एक बऱ्याचदा येतो बघा डिफरन्स, तुम्हाला फरक येतो 9व्या याच्यातून. एकच फरक आहे त्याच्यात बी, डिमटेरियलायझेशन आणि रिमटेरियलायझेशन. आता इथं तर काय आलं नव्हतं 2024 ला, सॉरी 23 ला. इथं आलाय बघा, हे 2024 ला आलेला आहे. ठीक आहे, तर हा जो डिफरन्स आहे तो येण्याचे बरेच चान्सेस आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला करायचा आहे 10व्या चॅप्टर मधून डिफरन्स. किती नंबर? 10. हे बघा इथं अंतिम आणि अंतरंग लाभांश दिलेले आहे. तुम्हाला महत्वाचे डिफरन्स मी दिलेले आहेत इथं बघा. इथं दाखवतो तुम्हाला, कुठे गेले, इथं फरक दिलेले आहेत. फरक अंतिम, अंतरिम लाभांश, लाभांश आणि व्याज. बघा इथं अंतरिम आला, इथं लाभांश आणि व्याज आलेले. इथं परत अंतिम लाभांश, अंतरिम लाभांश. ठीक आहे, हे महत्वाचे डिफरन्स सांगतो. एवढे लिहा, एवढे करा तुम्ही. तुम्हाला 4 पैकी 3 आरामशीर लिहिता येतील. आणि 11व्या मधून तुम्हाला करायचंय, मी म्हणतो 11व्या करण्यापेक्षा दुसरा करा. दुसऱ्यामध्ये महत्वाचं आहे बघा, भाग कर्ज रोखे. हे डिफरन्स मी तुम्हाला इकडे IMP मध्ये दिलेले. हे बघा इथं पण भाग कर्ज रोखे आलेला आहे. ठीक आहे, एवढं चॅप्टर करा. जर जमलं तुम्हाला तर 11व्यातून हा एक डिफरन्स आहे तेवढा ऍड करा फक्त माझ्यासाठी. ठीक आहे, जर आला केला तर चांगलीच गोष्ट, नाही तर तुम्ही हे बघा हे 3 झाले आपले. या 4 पैकी 3 कसेही लिहू शकता तुम्ही, एकदम कमी अभ्यास करून. करायचे किती तुम्हाला? लय दिले 8 ते 10 डिफरन्स करायचे. किती करायचे? 8 ते 10. आणि ते पण तुम्हाला 100% सांगतोय मी, ते येणार नाही. ओके, ठीक आहे, चला आता हा झाला तुमचा फरकचा पॉईंट पूर्ण. क्वेश्चन पुढे दिले, थोडक्यात उत्तरे लिहा. थोडक्यात उत्तरे लिहामध्ये तुम्हाला बघा मी इकडे IMP क्वेश्चन दिलेले आहेत. तिथं तुम्ही पाहिजे तर स्क्रीनशॉट लिहून घ्या, काढून घ्या, किंवा तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या. व्हिडिओ बघताना नेहमी नोटबुक सोबत ठेवा, जेणेकरून महत्वाचे पॉईंट तुम्ही लिहू शकता. इकडे मी पहिल्या चॅप्टर मधून कोणतं येणार आहे, दुसऱ्या चॅप्टर मधून कुठलं कुठलं महत्वाचं आहे. ठीक आहे, हे सर्व तुम्हाला दिलेलं आहे. इथं फरक दिलेले आहेत सगळं. ठीक आहे, इथं दिले मी यांचे प्रकार, बंधपत्राची वैशिष्ट्ये. तिसऱ्या याच्यात दिले कार्यपद्धतीवर तरतुदी, भाग प्रमाणपत्र. ठीक आहे, भाग प्रमाणपत्र म्हणजे तो एक पॉईंट आहे बघा, तो करायचा आहे तुम्हाला. हे फरक तर बघितले आपण. कर्जरोखे विक्रीची कार्यपद्धती आणि तरतुदी, हे सेबीचं एक शॉर्ट नोटला येतं तुम्हाला. ठेवी स्वीकारण्याचे नियम, अटी, कार्यपद्धती, भाग पेढीचे फायदे तोटे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढं इथं बघितलं आपण नाणे बाजार, लाभांश व व्याजाची वैशिष्ट्ये. हा 10वा चॅप्टर महत्वाचा आहे बघा, हे येतं बऱ्याचदा. ठीक आहे, त्याच्यानंतर नाणे बाजार, भांडवल बाजाराची वैशिष्ट्ये. पुढे दिले फरक दिला तुम्हाला, आणि 12 भाग बाजाराची वैशिष्ट्य, कार्य आणि सेबीचे कार्य दिलेले. एवढंच क्वेश्चन करा, तुम्हाला जास्त काही मी सांगितलेलं नाहीये. बघा आता त्याच्यात दुसऱ्या याच्यातून आपलं आलेलं आहे बंधपत्राची वैशिष्ट्ये. याच्यामध्ये बघा 9व्या आणि 10व्या चॅप्टर मधून करायचं. पहिले मेन सांगतो तुम्हाला, दुसरा तर येतोच, पण आपण 10व्याचं सांगतो अगोदर. 10वा महत्वाचा आहे, व्याजाची वैशिष्ट्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर 10वा, आता इथं तर काय आलं नव्हतं पण इथं परत आले बघा. इथं कुठे गेले 10वा? अंतरिम लाभांशाची वैशिष्ट्ये, परत व्याजाची वैशिष्ट्ये. ठीक आहे, तर हा महत्वाचा पॉईंट आहे बघा, महत्वाचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसऱ्या ह्याच्यातून बघा भाग प्रमाणपत्रावरील तपशील. बघा इथे तुम्हाला भाग प्रमाणपत्र लिहून दिलं मी क्वेश्चन. तो महत्वाचा आहे, जेवढे महत्वाचे तेवढेच दिलेले आहे तुम्हाला, पूर्णच्या पूर्ण करायला सांगितलेलं नाही आहे. बघा इथं भाग प्रमाणपत्र आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर कर्मचारी भाग विकल्प योजना, बोनस भागासंबंधी तरतुदी, नियम व तरतुदी तुम्हाला सांगितलं. हे एवढे क्वेश्चन आहे. 10 आणि 3 झालं आपलं. त्याच्यानंतर दुसऱ्या चॅप्टर मधून बंधपत्राचं बघितलं आपण. अजून दुसऱ्या चॅप्टर मधून बघा इकडं, दुसऱ्या चॅप्टर मधून काय जास्त येत नाहीये, पण तुम्ही करून ठेवा तरी पण. नवा गुंतवणूकदारांच्या दृष्टीने भागपेढी पद्धतीचे फायदे स्पष्ट करा. भागपेढीचे फायदे तोटे मी तुम्हाला सांगितले त्या क्वेश्चन मध्ये. ठीक आहे,
त्याच्यानंतर भाग बाजाराची वैशिष्ट्ये आलेली आहेत. ठीक आहे, कोणत्याही 4 नियम व अटी. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे गुंतवणूकदाराच्या कोणतेही 4 फायदे. इथं पण कोणतेही 4 फायदे आणि इकडे पण आलेले आहे बघा. त्याच्यामुळे व्यवस्थित करून ठेवा. सेबीचे कार्य महत्वाचं क्वेश्चन आहे. IMP करून ठेवा. हे बघा इथं मी तुम्हाला दिलेलं आहे 12 सेबीची कार्य आहे का. हा क्वेश्चन येतो म्हणजे येतो कुठे ना कुठे तुम्हाला. ओके, भाग बाजाराचे वैशिष्ट्य झाले, कार्य झाले. हा क्वेश्चन आहे तुम्हाला मेन सांगतोय मी. हे तुम्ही रिवाइज करा. तुम्हाला येतात 3 पैकी 2 कसे तुम्ही लिहू शकता याच्यामध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे सहकरण स्पष्ट करा. आता हे सहकरणाचे मी इकडं इम्पॉर्टंट चॅप्टर तुम्हाला दिलेले. संचालक मंडळाच्या तिसऱ्या ह्याच्यातून हस्तांतरास नकार देऊ शकते म्हणजे त्याचे हे तरतुदी लिहायचे तुम्हाला, नियम अटी. याच्यामध्ये प्रतिभूतींचे सेबी भारतातील व्यवहाराचे नियमन करते. ठीक आहे, सेबीची वैशिष्ट्ये लिहायच्यात तुम्हाला. कंपनीस न दिलेला लाभांश त्यालाच म्हणतात प्रतिधारण. ठीक आहे, कंपनी भाग प्रमाणपत्राचं तुम्हाला पॉईंट लिहायचं आहे. 3 पैकी 2 लिहायचे कोणती. तुम्ही जर ते क्वेश्चन केले तर आपोआप लिहिता. कर्जरोख्यांची विशिष्ट प्रकार. आता याच्यात प्रकार लिहायचे तुम्हाला. ठीक आहे, चौथ्या याच्यातून तुम्हाला सांगितलं मी. त्याच्यानंतर पुढे दिलं सर्व कंपन्या आम जनतेकडून ह्याचे तरतुदी लिहायच्या. झालं, तरतुदी किंवा नियम, त्या एकच शब्द आहे, नियम अटी. ठीक आहे, त्याच्यानंतर समहक्क भागधारकांना शेवटचे प्राधान्य मिळते. समहक्क भागांची वैशिष्ट्ये लिहायच्यात तुम्हाला. नवीन काही करायची गरज नाही या क्वेश्चन साठी. तुम्ही जे क्वेश्चन करणार हे जे IMP दिलेत ना त्याच्यातूनच येते. फक्त तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. भांडवल बाजाराची वैशिष्ट्ये लिहायची. इथं झालं काय काय वैशिष्ट्य आहेत ती. फक्त तुम्हाला क्वेश्चन जो आहे तो फिरवून विचारतात. बंधपत्राची हे बघा इथं बंधपत्र बऱ्याचदा आलेलं आहे बघा, तुम्ही लक्षात ठेवा. पुढे याला बंधपत्र बघा, इथं बंधपत्र दिलेलं आहे, महत्वाचं आहे, जरा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे सुरक्षित कर्जरोख्यांची विक्री करताना मालमत्तेवर बोजा याची वैशिष्ट्ये लिहायची. त्याच्यानंतर पुढे भांडवल बाजार व्यवसायिक क्षेत्रासाठी भांडवल बाजाराची वैशिष्ट्ये. चालेल, हे बघा इथं पण वैशिष्ट्ये, इथं पण वैशिष्ट्ये लिहायची. भाग बाजार विकासासाठी कार्य करतात. हे बघा इथं भाग बाजाराचं तुम्हाला दिलंय शेवटी. त्याला भाग बाजाराची वैशिष्ट्ये आणि कार्य. इथं कार्य विचारले, भाग बाजाराचं कार्य. ओके, हे असं महत्वाचं आहे, तुम्ही लक्षात ठेवा. आणि शेवटी तर तुम्हाला सांगितलं मी, हे जे पत्र आहेत याच्यासाठी मी डिटेल व्हिडिओ टाकणार आहे, एकदम डिटेल. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला ना, मी 100% गॅरंटी देतो, एकदा दोनदा जर तुम्ही ते लेटर किंवा व्हिडिओ बघितलं किंवा लिहून जर तुम्ही 2दा जरी वाचलं, 2 वेळा फक्त, तरी तुम्ही आरामशीर हे सर्व जे पत्र आहेत हे लिहू शकता. त्यासाठी तुम्हाला 3 पत्र येतात, 3 पैकी 2 लिहायचे असतात. ओके, त्याच्यात बी महत्वाचं मी देणार आहे तुम्हाला. फक्त त्यासाठी मी पत्राचा जो व्हिडिओ आहे, त्या सर्व जे पत्र आहे त्याच्यामध्ये तो पत्राचा व्हिडिओ टाकणार आहे. तो व्हिडिओ टाकला की बघा फक्त. ओके, जर तुम्हाला PDF त्याची पाहिजे असेल, कसं आहे, काय करणार आहे, काय सांगणार आहे त्या व्हिडिओमध्ये, तर तुम्ही कमेंट करा, मी तुम्हाला PDF पाठवू शकतो. ओके, हे पत्राचं एकदम सोपं आहे. हे 10 मार्क जे आहेत तुमचे एकदम इझीपणे मी तुम्हाला मिळवून देऊ शकतो. फक्त पुढच्या व्हिडिओमध्ये बघा, तुम्ही फक्त कंटिन्यू राहा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केले की तुम्हाला लगेच त्याच्यामध्ये नोटिफिकेशन येईल मी व्हिडिओ. हे तर तुम्ही एक क्वेश्चन केले की याच्यातून तुम्ही करू शकता. याच्यातलं मी महत्वाचं सांगतो, अधिविकर्ष सवलत, लाभांश तुम्ही चॅप्टर करणार आहे त्याच्यातून लिहू शकता. बघा इथून अधिविकर्ष. ठीक आहे, हे पहिल्या याच्यातून येतो बघा. पहिला चॅप्टर एक महत्वाचा आहे. दुसरा, ठीक आहे, दुय्यम बाजार, प्राथमिक बाजार, डिपॉझिटरी, हे तर तुम्ही बघितलं. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही जर क्वेश्चन केले, स्थिर भांडवल बघा, अधिविकर्ष परत आले, प्रमाणपत्र, रिमटेरियलायझेशन, दुय्यम बाजार, ठीक आहे, बोनस भाग परत आलेले. हे सर्व तुम्ही व्यवस्थित लिहू शकता. याच्यात काय जास्त लिहायची गरज नाही. 4 येतात 8 मार्कासाठी, प्रत्येकाला 2 मार्क आहेत. 4-5 लाईन फक्त लिहायची. ओके, तर या आधारे तुम्ही कमी वेळात जास्त मार्क मिळवू शकता. ठीक आहे, तर त्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. ठीक आहे, धन्यवाद. मी लवकरच तो व्हिडिओ लेटरसाठी टाकणार आहे, जेणेकरून तुम्हाला मदत होईल. ओके, धन्यवाद.